प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत हो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वाद करो आणि सुरक्षित ठेवो. प्रियानो, आजचा संदेश तुमचं जीवन बदलणार आहे. आजचा संदेश तुम्हाला मुक्त करणार आहे. कारण पुष्कळ ख्रिस्ती लोकांना असं वाटतं की मनुष्य माझ्या पापाची क्षमा करू शकेल. आता असं का म्हणतो मी? कारण पुष्कळ लोक जे आहेत, जेव्हा ते पापामध्ये पडतात, ते मनुष्याकडे जातात, ते आपले पापाची कबुली देतात. तुम्हाला माहित असेल, काय काय चर्चेसमध्ये आहे, काय काय मिनिस्ट्रीजमध्ये आहे, आणि त्यांना वाटतं की मनुष्याला पाप सांगितले म्हणजे माझ्या पापाची क्षमा होती. प्रियानो, हे पवित्र शास्त्राच्या अनुसार नाहीये. तुम्ही म्हणाल ही तर चांगली गोष्ट आहे दुसऱ्याला पाप सांगणे, पण ही चांगली गोष्ट नाहीये. कारण आपण बायबलच्या विरुद्ध जातोय. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलं नाहीये की पाप क्षमेसाठी दुसऱ्याकडे पापाची कबुली करणे. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण पापी होतो, जेव्हा आपण जगामध्ये होतो, जेव्हा आपला उद्धार नव्हता झाला, आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, आपलं तारण झालं, तर काय झालं? आपल्या पापाची क्षमा झाली, आपण नीतिमान झालो. आता जेव्हा आपण नीतिमान झालो, तर परत आपण अनीतिमान होऊ शकत नाही. कारण आपण नीतिमान का झालो? आपल्या चांगल्या कामामुळं, आपण आपल्या चांगल्या कार्यामुळं नाही. येशू ख्रिस्ताने जे रक्त सांडलेलं आहे, जे त्यांनी कार्य केलेलं आहे, त्याच्यामुळं आज आपण नीतिमान झालो आहोत. आणि आपण कधी पण आता अनीतिमान होणार नाहीये. पुष्कळ ख्रिस्ती लोकांना हे त्यांना वाटतं की हे चूक आहे, म्हणून त्यांना वाटतं की एक दिवस ते नीतिमान असतात, मग जेव्हा ते पापा पडतात मग त्यांना वाटतं की ते अनीतिमान झालेले आहेत, आणि नंतर ते पापाची कबुली देतात, आणि नंतर त्यांना वाटतं की ते नीतिमान झालेले आहेत. तर असे रोज ते नीतिमान होतात, रोज अनीतिमान होतात. कारण त्यांना वाटतं की त्यांच्या कार्यामुळं ते नीतिमान आहेत. ही चुकीची गोष्ट आहे. प्रियानो, जेव्हा तुमचे पापाची क्षमा होते, ही अनंत काळासाठी होती, आणि तुम्हाला नीतिमान ठरवलं जातं. आता याचा अर्थ नाही की तुम्ही पापात नाही पडणार. असा अर्थ नाही की तारण झाल्यावर आपण पापात नाही पडत. आपण पापात पडतो, आपण अनीतिमान होत नाहीये. कारण आपण देवाच्या कृपेने आपण नीतिमान झालेलो आहोत. हालेलुया. आणि पवित्र शास्त्र म्हणते की जर तुम्ही कृपेच्या खाली आहात, तर पाप तुमच्यावर राज्य करणार नाही. आणि जर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन आहात, तर पाप तुमच्यावर राज्य करेल. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या कामामुळं, तुमच्या चांगल्या कार्यामुळं, तुम्ही किती नियमशास्त्राच्या अनुसार चालतात त्याच्यामुळं तुम्ही नीतिमान झालेला आहात, तर मी तुम्हाला सांगतो, सकाळी तुम्हाला वाटेल तुम्ही नीतिमान झालेला आहात, पण संध्याकाळी तुम्हाला वाटेल तुम्ही अनीतिमान नाहीये. म्हणून एक लक्षात ठेवा की आपण नीतिमान आहोत, आणि आपण अनंत काळ नीतिमान राहणार आहोत. पण आता जर तुम्ही या गोष्टीवर जर तुम्ही विश्वास नाही ठेवला, तर ह्या देवाची काही चुकी नाहीये. पुष्कळ ख्रिस्ती लोक विश्वास ठेवत नाहीत, कारण त्यांना वाटतं की त्यांच्या चांगल्या कामामुळं ते नीतिमान आहेत. आणि जेव्हा ते खाली पडतात, जेव्हा पापामध्ये पडतात, तर ते जे आहेत ते दुःखी होतात. ते जे आहेत देवाच्या उपस्थितीतून ते बाहेर जातात, मंडळी सोडतात, आणि ते जगामध्ये जातात. तर प्रियानो, असं समजू नका, तुम्ही अनंत काळ तुम्ही नीतिमान झाला आहात. आता तुमचं जीवन ह्यावर अवलंबून आहे तुम्ही किती विश्वास करताय. आता आपण वाचू इफिकसका पत्र अध्याय 11:7. त्या पितृपुत्राच्या ठाई रक्ताच्या खंडेने भरून आम्हाला मुक्त करण्यात आले आहे. देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापाची क्षमा मिळाली आहे. आपल्याला पापाची क्षमा मिळाली आहे.
सर्व पापाची क्षमा, भूतकाळातल्या पापाची क्षमा, वर्तमान पापाची क्षमा आणि भविष्य काळातील पापाची क्षमा. असं नाही की आपले फक्त भूतकाळच्या पापाची क्षमा होतं, कारण येशू ख्रिस्त क्रुसावर जे आहेत सर्व मानव जातीसाठी त्यांनी रक्त सांडले. म्हणजे क्रुसावरच्या अगोदरचे सर्व मानव जाती आणि क्रुसावरच्या नंतरच्या सर्व मानव जाती, त्यासाठी येशू ख्रिस्ताने रक्त सांडलेले आहे. आणि त्यामध्ये आपण येतो, म्हणून आपले सर्व पाप क्षमा झालेले आहेत. आता एक विश्वासू जेव्हा पापामध्ये पडतो तर त्यांनी असा विचार नाही केला पाहिजे की आता जर मी माझ्या पापाची कबुली केली तरच त्या पापाची क्षमा होईल. आपल्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे, हा विचार आपल्या मनात पाहिजे. तुम्हाला कोणाजवळ पण पापाची कबुली देण्याची आवश्यकता नाहीये. तुमच्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे. आणि जेव्हा तुम्ही पापामध्ये पडता तर तुम्ही कन्फेस केलं पाहिजे, तुम्ही अंगीकार केला पाहिजे की मी नीतिमान आहे देवाच्या कृपेने. हालेलुया. अजून एक वचन वाचूया. कलसीकरास पत्र अध्याय 1 वचन 14. आणि त्याच्या ठाई त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे पापाची क्षमा. त्याच्या रक्ताद्वारे आपल्या पापाची क्षमा झालेली आहेत. आपण किती पाप दुसऱ्याला सांगतो, कन्फेस करतो, त्यावर आपली पापाची क्षमा होत नाहीये. त्याच्या रक्ताद्वारे आपल्या पापाची क्षमा झालेली आहे. हालेलुया. पहिला योहान अध्याय 1:9. जर आपण आपली पापे कबूल करतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल आणि आपल्या सर्व अनीतीपासून शुद्ध करेल. प्रियानो, इथं काय म्हटलेलं आहे? आता पुष्कळ जे चर्चेस जे म्हणतात की तुम्ही पाप कबूल केले पाहिजे, तर हे वचन सांगतात. आता इथं काय म्हटलेलं आहे? जर आपण आपली पापे कबुली करतो तर तो विश्वासू व न्यायी आहे. आता इथं म्हटलं नाहीये की तुम्ही दुसऱ्या समोर पाप कबुली करा. इथं काय म्हटले? तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणजे येशू ख्रिस्त, म्हणून आपल्या पापाची क्षमा करेल, आपल्या सर्व अनीतीपासून शुद्ध करेल. तर प्रियांनो, खूप आवश्यक आहे की जेव्हा आपलं तारण होतं आपल्या सर्व पापाची क्षमा झाली आहे. आता पापाची क्षमा झाली, पण आपण पापामध्ये पडू शकतो. पण जेव्हा आपण पापामध्ये पडतो तेव्हा आपण अंगीकार केला पाहिजे की मी नीतिमान आहे, माझ्या स्वतःच्या कामामुळे नाही. माझ्या पापाची क्षमा झाली आहे, मी चांगले कामं करतो म्हणून नाही, देवाच्या कृपेद्वारे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यावेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.